हॅलो एव्हरीवन, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ हा अनंत चतुर्दशीबद्दल आहे। तर या वर्षीची अनंत चतुर्दशी ही मंगळवारी आलेली आहे। तर मंगळवारी गणपती विसर्जन करावे की नाही आणि करायचे तर कसं करावे, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याने आपल्यावर गणपती बाप्पांची कृपादृष्टी ही बनून राहील, तर आज आपण या व्हिडिओत बघणार आहे। आणि तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। दरवर्षीप्रमाणे जल्लोषात नव्या उत्साहात गणेश भक्तांनी सुखकर्ता विघ्नहर्ता बाप्पांचे घराघरात मंडळांमध्ये वाजत गाजत स्वागत केले। गणेशोत्सवाचे आगमन होतात सर्वत्र आपल्याला जल्लोष पाहायला भेटत आहे आणि बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता तर सर्वांनाच असते। सर्वजण 10 दिवस गणपती बाप्पांची भरपूर सेवा करतात, त्यांच्या आवडीचा प्रसाद बनवला जातो आणि हे 10 दिवस संपताच विसर्जनाची वेळ जवळ येते आणि आता बघता बघता गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस जवळ आला आहे। निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचे एक चक्र आहे। ज्या गोष्टीची सुरुवात होते त्या गोष्टीचा शेवटही हा नक्की होतोच। निसर्गाच्या या कालचक्राचा नियम आपल्याला गणपती विसर्जनातून दिसून येतो। निसर्गाच्याच अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी ती निसर्गातच विलीन होते। गणेश विसर्जनाच्या वेळी विसर्जन हे फक्त आपल्याला गणपतीच्या मूर्तीचेच नाही तर आपल्या दुर्गुणांचे देखील करायचे आहे आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा नवीन चैतन्य घेऊन आमच्याकडे मुक्कामी या असं आव्हानही आपल्याला बाप्पांना निरोप देताना करायचं आहे। गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते यामागे काही धार्मिक कारणे आहेत। त्यामागे एक अशी पौराणिक कथा आहे की वेदव्यासांना जेव्हा महाभारताचे वर्णन करायचे होते तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्याच्या गतीनुसार लिहिणाऱ्या व्यक्तीची गरज होती आणि त्यामुळे त्यांनी गणपतीची निवड केली आणि गणपतींनी त्यांच्या बोलण्याच्या स्पीडनुसार महाभारताचे त्यांनी जे वर्णन केले आहे ते लगातार 10 दिवस त्यांनी लिहिले आणि जेव्हा 10 दिवसानंतर वेदव्यासांनी जेव्हा आपले डोळे उघडून बघितले तेव्हा त्यांनी बघितले की गणपतीच्या शरीराचे तापमान हे खूप वाढले होते आणि ते तापमान थंड करण्यासाठी आणि त्यांना शीतलता मिळण्यासाठी वेदव्यासांनी गणपतीला तलावात डुबकी मारण्यास सांगितले, जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान हे थंड होईल, त्यांना शीतलता भेटेल आणि तेव्हापासूनच गणपती विसर्जनाची प्रथा सुरू झाली असे मानण्यात येते। यंदाच्या वर्षी गणपती विसर्जन हे मंगळवारी आलेले आहे आणि मंगळवारी गणपतीचे विसर्जन करावं की नाही याबद्दल आपल्याला म्हणजे संभ्रम आहे किंवा भरपूर जणांना याबद्दल प्रश्न पडलेले आहेत। तर मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी करावे का असाही प्रश्न भरपूर जणांच्या मनात आहे, परंतु वास्तविकता पाहिले तर मंगळवार आणि गणपती विसर्जन यांचा तसा काहीही संबंध नाही। यापूर्वी 2017 आणि 2020 मध्ये देखील मंगळवारी अनंत चतुर्दशी आली होती। त्यामुळे यंदाही आपापले जे काही कुळाचार असतील, कुळधर्म, प्रथा, परंपरा, रीती यानुसार तुम्ही 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन केव्हाही दिवसभरात करू शकतात। जेव्हा आपण बाप्पांना निरोप देणार आणि बाप्पा आपल्या घरातून निघणार त्यावेळेला एक गोष्टीची विशेष काळजी घ्यायची, घरातल्या कोणत्याही व्यक्तीने गणपती बाप्पाच्या पाठीकडे बघू नये। गणपती बाप्पांचा चेहरा हा आपल्याकडे असावा। निघताना गणपती बाप्पांना एकदा संपूर्ण घरात चक्कर मारून आणून मगच गणपती बाप्पांना घरातून निरोप द्यावा आणि निघताना गणपती बाप्पांसोबत शिदोरी देखील द्यावी। गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण हा अतिशय भावुक करणारा क्षण असतो। अनेक जणांना आपले अश्रू अनावर होतात। त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांना हसत निरोप द्यायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना असं आवाहन करायचं आहे की पुढच्या वर्षी अजून आनंदाने उत्साहाने तुम्ही आमच्या घरी या, ही प्रार्थना करायची आहे। चला तर मग सर्वजण आपण मिळून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।